जितके विरोधी पक्ष दाखवत आहेत, की एल-पी-जी कमी आहे, एल-पी-जी कमी आहे, तितकी परिस्थिती वाईट नसावी असं दिसतंय. आणि इराणचं सगळं जे तेल आहे, त्या 90% इराणचं तेलाचा जो निर्यात होते जी, ती खर्गवरनं होते. खर्गमध्ये त्यांचे प्रचंड मोठे डेपो आहेत. त्याच्यामध्ये ते हे क्रूड ऑइल स्टोअर करतात. इकडे काय झालंय, की अमेरिकेची स्वतःच्या मिसाईल्स बनवण्याची क्षमता आणि ती वापरायला लागणारी किंमत ही वाढत चाललेली आहे. आणि दुसरं म्हणजे आपण अजून क्लायमेट कंट्रोलचा विचारच करत नाही. एवढं प्रचंड तुम्ही तिथे दारुगोळा उडवताय, त्यांनी पर्यावरणाची किती हानी झाली आहे. आमच्या दिवाळीचे 4 फटाके वाजले की लगेच बोंबाबोंब करता पर्यावरण, पर्यावरण. आता इथे इतके प्रचंड दारुगोळा उडवतोय. बरं इथेच नुसतं नाही हं, पाकिस्तान, अफगाणिस्तान बॉर्डरवरती ते चालू. नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. सर्वात पहिल्यांदा मला आपल्या सर्वांचे धन्यवाद मानायचे, आभार मानायचे. कारण परवा जो आम्ही पॉडकास्ट केला होता इराण युद्धावरचा, त्या पॉडकास्टला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जवळ-जवळ 24 तास उलटून गेले. 72 मध्ये आपण त्याला किती प्रतिसाद दिला आहे, तर 2.25 पर्यंत त्याला व्ह्यूज गेलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. त्याच्यावरनं एक कळतं, की हा विषय आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि का असू नये, या विषयाने हे जर युद्ध आणिक भयंकर झालं, तर त्या भयंकर युद्धामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्रास आता भारतापर्यंत सुद्धा या युद्धाच्या झळा पोहोचतील. त्यात थोडीशी चुणूक आपल्याला गॅसच्या शॉर्टेजमुळे मिळालेलीच आहे. कारण आपला कुकिंग गॅस एल-पी-जी त्याच्यातला 40% भाग तर अ, त्या पर्शियन आखातातूनच येतो आणि त्यामुळे होर्मुझची समुद्रधुनी जर बंद झाली, तर तो गॅस आपल्याकडे पोहोचणार नाही, ही साधार भीती आपल्याला होती. अर्थात काल एक चांगली बातमी पण आलेली आहे, की भारताच्या नौका, भारताचे टँकर्स त्यांना तिथनं हल्ला न करता जाऊ देण्याची इराणनी एक कबुली दिली होती आणि ती कागदावर दिली नव्हती. कारण कागदावर दिली तर ते अ, दुर्बळ झाले असं दुसऱ्या पक्षाला वाटेल. पण त्यांनी प्रत्यक्षात तसं केलं. त्यामुळे पुष्पक आणि परिमल नावाची 2 मोठी जहाजं गॅस भरून मुंबईकडे आलेली आहेत. त्याच्याशिवाय एक प्रचंड मोठं जहाज सौदी अरेबियाच्या रास नुरा तिथे क्रूड ऑइल भरून मुंबईत येऊन पोहोचलेलं आहे. ती सगळी हल्ला न झालेली जहाजं. इराणने त्याच्यावरती हल्ला केलेला नाही. कारण भारत हा त्यांचा पारंपरिक मित्र आहे, अशी इराणची भूमिका आहे. आणि का असू नये, आपण त्यांचं नेव्हीचं एक जहाज आपण त्यांचं कोचीला नाही का ठेवलेलं, त्याला सांभाळून ठेवले त्या जहाजाला. तर अशी आपली नरेंद्र मोदींचा जो विदेश नीतीचा प्रयोग आहे, तो इराणलाही शत्रू मानायचं नाही, इस्रायलशी मैत्री ठेवायची, असं साधारण बॅलन्सिंग ॲक्ट सध्या चालू आहे. त्याचे काही फायदे आपल्याला दिसतायत. अर्थात एक जहाज आलं म्हणजे सगळ्या देशाला एल-पी-जी मिळाला असा त्याचा अर्थ होत नाही. पण जितके विरोधी पक्ष दाखवत आहेत, की एल-पी-जी कमी आहे, एल-पी-जी कमी आहे, तितकी परिस्थिती वाईट नसावी असं दिसतंय. एक तर 2 गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला कळल्या. सपाच्या एका नेत्याकडे उत्तर प्रदेशमध्ये 55 सिलिंडर त्याच्या घरातच सापडले आणि समाजवादी पार्टीच ओरडून सांगत होती, एल-पी-जी शॉर्टेज आहे, एल-पी-जी शॉर्टेज आहे. त्यामुळे हे किती वावदूक आहेत ते त्या रेडमुळे कळलं. त्याच्यावरती धाड पडली आणि त्याच्या घरातच सिलिंडर निघाले आणि कळलं की तो गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत होता. ही एक बातमी त्याच्यामध्ये होती. आणखीन एक फोटो काँग्रेसने प्रसिद्ध केला होता, की लोकांनी मोठी गॅसकरता लाईन लावली आहे. Googleमध्ये तो जेव्हा शोध घेतला त्या फोटोचा, तेव्हा कळलं की 2011 सालचा फोटो आहे, जेव्हा काँग्रेसचंच राज्य होतं. अशा गोष्टी होत आहेत. आपल्या विरोधी पक्षांना एवढंही तारतम्य नाही आहे, की अफवा उठवू नये. अफवांनी लोकं पॅनिकमध्ये जातात. लोकांना भीती वाटते. लोकं जास्तीत जास्त जाऊन गॅसची साठेबाजी करायला बघतात. त्यामुळे ज्यांना गॅस हवा असतो, त्यांना सुद्धा गॅस मिळत नाही. पण त्याच्यावरती आता सरकार काहीतरी कायदेशीर ॲक्शन गेली अशी अशी बातमी आलेली आहे. परंतु हे सगळं बोलत असताना कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी विशेष उल्लेख केला होता, की खर्ग नावाचे जे बेट आहे इराणच्या पर्शियन आखातामध्ये, त्या बेटाचं फार महत्त्व आहे. ते बेट काय आहे? तर ते साधारण हुर्मुझच्या समुद्रधुनीपासून आतमध्ये म्हणजे पूर्वेकडे 483 किलोमीटरवरती आहे. म्हणजे जवळ-जवळ हुर्मुझची समुद्रधुनी जी संपते, तिच्या जवळपास ते एक बेट आहे. बेट अतिशय लहान आहे. त्याचं एकूण क्षेत्रफळ काहीतरी 54 स्क्वेअर किलोमीटर आहे. खूप लहान बेट आहे ते. आणि त्या बेटाचं वैशिष्ट्य असं आहे, ते किनाऱ्यापासून 20 किलोमीटर लांब आहे. इराणच्या किनाऱ्यापासून. तर इराणचं स्वामित्व आहे त्या बेटावरती. बेटाचं वैशिष्ट्य मात्र काय आहे, की बेटाच्या आजूबाजूला खोल समुद्र आहे. पर्शियन आखातात बऱ्याच ठिकाणी समुद्र खोल नाहीये. त्यामुळे मोठे-मोठे टँकर एका विशिष्ट मार्गानेच त्याच्यातनं न्यायला लागतात. नाहीतर ते टँकर जे खाली जास्ती गेलेले असतात पाण्यामध्ये वजनामुळे, परत जाताना तर ते किनाऱ्याला खालच्या जमिनीला आपटून त्याच्यावरती ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर त्या दृष्टीने खर्ग बेटाच्या जवळ खूप खोल समुद्र असल्यामुळे
प्रचंड मोठे टँकरसुद्धा या खर्ग बेटाचा येऊन लागू शकतात. आणि इराणचं सगळं जे तेल आहे, त्या 90% इराणचं तेलाचा जो निर्यात होते जी, ती खर्गवरनं होते. खर्गमध्ये त्यांचे प्रचंड मोठे डेपो आहेत. त्याच्यामध्ये ते हे क्रूड ऑइल स्टोअर करतात. ते क्रूड ऑइल्स 450 कोटी लिटर क्रूड एवढं स्टोअर करतात. 3 कोटी बॅरल क्रूड तिथे जवळ स्टोअर होतं. लक्षात घ्या, खूप जास्ती आहे. 450 पेक्षा जवळ 500 कोटी लिटर क्रूड तिथे स्टोअर होतं. बातमी अशी आहे, की आतापर्यंत ट्रम्प यांनी त्याच्यावरती हल्ला करायला नाकारलं होतं. त्याची 2 कारणं होती. एक म्हणजे तिथे जर हल्ला झाला, तर एवढं मोठं क्रूड ऑइलचं स्टोरेज सगळं पेटेल. त्याची पर्शियन आखातावरती आणि एकूण जगावरतीच परिणाम फार भयानक होतील. आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं होतं, की त्या आखातातनं होणारी जी निर्यात आहे क्रूड ऑइलची, ती 90% निर्यात तिथे असल्यामुळे इराणच्या उत्पन्नाचा 90% भाग तिथनं येतो. म्हणजे खर्कचं जर आयलंड उडवून दिलं, खर्कचं बेट जर उडवून दिलं, तर इराणचं उत्पन्न तत्क्षणी बसतं आणि तो देश जास्तीत जास्त डेस्परेशनच्या मागे जातो. अधिकाधिक डेस्परेट तो देश होऊ शकतो. अशी भीती असल्यामुळेच ट्रम्प यांनी सुरुवातीला नकार दिला होता. पण आता परिस्थिती अशी थोडी होत चालली आहे, की इराण कुठल्याच उपायाने ऐकत नाहीये. ट्रम्प यांची अशी अपेक्षा होती, की खमेनींचा मृत्यू झाला, त्यांचा मुलगा त्याच्यावरती मोठा अटॅक झालाय, त्याचा पाय कापलाय आणि तो कोमामध्ये आहे असं म्हटलं जातं. आताची सगळी स्टेटमेंट्स ही त्याच्या नावे कोणीतरी दुसरं करतंय. तो आता बोलण्याच्याही परिस्थितीत नाहीये. त्याचा व्हिडिओसुद्धा घेता येत नाहीये. अशी परिस्थिती आहे. म्हणजे एकूण निर्णायकी अवस्था इराणमध्ये सध्या आलेली आहे. अशा निर्णायकी अवस्थेमध्ये जर इराणनी शरणागतीला नकार दिला किंवा युद्ध थांबायला नकार दिला, तर फार अनावस्था प्रसंग ओढवतो. इकडे काय झालंय, की अमेरिकेची स्वतःच्या मिसाईल्स बनवण्याची क्षमता आणि ती वापरायला लागणारी किंमत ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे अमेरिकेला सुद्धा हे युद्ध रोखणं फारसं सोपं जात नाहीये. इराणची तर पंचायतच झाली आहे. इराणची खूपशी मिसाईल नष्ट झाली आहे असा दावा आहे. परंतु हे जरी असलं, तरी एक गोष्ट आपण विसरता कामा नये, की इराणचे लोकं अतिशय चतुर आहेत. त्यांनी बहुतेक आपली अधिक घातक मिसाईल ही राखून ठेवली होती. कारण जोपर्यंत यांच्या अँटी मिसाईल बॅटरीज पश्चिम आशियात रेडी आहेत, तोपर्यंत ती मिसाईल पाठवणं काही योग्य झालं नसतं. ती मिसाईल हवेतच उडवली गेली असती. हळू-हळू अँटी मिसाईलची जी संख्या आहे पश्चिम आशियामध्ये, ती कमी-कमी होत चालली. ती उडवली की नवीन आणायला तिथे जागाच नाहीये. अमेरिकेकडे ती मिसाईल नाहीये, आणायला मार्ग नाहीये, असे सगळे प्रश्न असल्यामुळे ती अँटी मिसाईल काही त्यांची राहणार नाही. ती राहिली नाही की मोठी मिसाईल इराण जाऊन सरळ-सरळ टाकेल अशी शक्यता आहे. त्यामुळे इराणची तरी व्यूहरचना अशी दिसते की अमेरिकन आणि अमेरिकेचे मित्र अमेरिकन तळावरची जी अँटी मिसाईल्स आहेत, ती एकदा वापरून झाली, की नवीन यायच्या आतच आपली प्रचंड भयानक मिसाईल जाऊन यांच्यावरती टाकायची. अशी एक शक्यता नाकारता येत नाही. परंतु या खर्गवरती मात्र आता इतकं डेस्परेशन झाल्यामुळे ट्रम्प यांनी जाहीर केलं आज सकाळी, की आम्ही खर्गवरती हल्ला चढवलेला आहे. खर्गवरती जे काही मिलिटरीचं सामान आहे, ते सगळं आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. एक बातमी तर अशी आहे, की सगळं खर्ग बेटच उडवून दिलेलं आहे. हे जर खरं असलं, आता काय आहे, की एआयच्या जमान्यामध्ये प्रत्यक्ष काय घडतंय, खरं काय आहे हे सांगायचं हे समजायला आपल्याकडे मार्ग नसतो. पण हे जर खरं असलं, तर हे युद्ध एका फार अ, मोठ्या प्रचंड विध्वंसाकडे चाललेलं आहे असं दिसतं. खर्ग बेट जर उडालं, तर इराणचं तर अर्थव्यवस्था मोडकळीलाच येते. बरं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती बरेच लोकं सांगत नाहीत. इराणचं जे तेल आहे, त्या विक्रीची सगळी योजना ही IRGC इराणियन रिपब्लिकन गार्ड कोर IRGC हे जे त्यांचं एलीट सैन्य दळ आहे, त्यांच्या हस्तक्षेपात आहे. म्हणजे त्याचे पैसे सगळे त्यांना मिळतात आणि त्या पैशातनं काही पैसे ते नवीन मिसाईल करायला वापरतात, काही पैसे स्वतःलाच खर्चायला वापरतात. म्हणजे इराणी स्टेट ज्याला म्हणतो, इराणी राज्ययंत्र त्यांच्याकडे हे पैसे जातातच असं नाही. त्यामुळे असा विचार झाला, इस्रायल आणि अमेरिकेने मिळून ठरवलं, की खर्ग बेट जर पांगळं केलं, तर IRGCचा पैशाचा साठा संपतो आणि या बेटाचं सगळ्यात जास्त तेल हे चीनला निर्यात होत होतं. त्यामुळे चीनचं 13% तेल जवळ-जवळ खर्गवरनं जातं. तर ते थांबलं, की चीनची नांगी मोडल्यासारखं होईल. त्यामुळे आता खर्गवरती हल्ला करायला मोकळीक झाली. त्याचा भारतावर काय परिणाम होईल? 2 गोष्टी होतील. एक तर या हल्ल्यामुळे चिडून जाऊन इराणनी जर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली, तर भारताला येणारा कुकिंग गॅसचा सप्लाय, तेलाचा सप्लाय हा सगळा थांबेल. परंतु मागे सांगितल्याप्रमाणे भारताने 41 देशांशी तेलाच्या सप्लायचे करार केलेत. त्या 41तले फक्त 8 देश होर्मुझची सामुद्रधुनी वापरतात. बाकी सगळे इतर ठिकाणाहून तेल येतं. त्यामुळे तेल येण्यात
काही कमतरता पडेल असं नाही. कदाचित वेळ थोडा जाईल तेल आणि कुकिंग गॅस येण्याकरता. कारण कुकिंग गॅसचा मेजर पोर्शन कतारमधनं येतो म्हणजे त्या खाडीतनं येतो. या होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं येतो. तर तो इतर ठिकाणाहून त्यांना आणायला लागेल आणि त्याच्या सुरुवात केलेली आहे सरकारने ऑलरेडी करार केलेले आहेत, की कुकिंग गॅससुद्धा वेगळ्या-वेगळ्या देशांकडनं आपल्याकडे येतोय. काही दिवसाचा प्रश्न आहे. आपल्या लोकांना कुकिंग गॅसचा त्रास फारसा होणार नाही, अशी आपण आशा करायला हरकत नाही. कमर्शियल कुकिंग गॅस सप्लाय करणं आता जरा थांबलेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. पण ते सुद्धा लवकर पुन्हा सुरू करतील, असा सरकारचा तरी दावा आहे. परंतु त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्ग आयलंड जर गेलेलं असलं, तर इराणची सध्याची जी नेतृत्व आहे, ते भयंकर पिसाळल्यासारखं वागतील आणि मग कुठल्याही तऱ्हेच्या शांततेच्या योजनांना ते प्रतिसाद देणार नाही. आणि पुन्हा स्वतःच्या नागरिकांवरती इतके अपरिमित अत्याचार करतील, की स्वतःचे नागरिकसुद्धा अतिशय घाबरल्यामुळे सरकारच्या विरुद्ध उठाव करतील असं नाही. थोडक्यात काय, युद्धाची व्याप्ती वाढेल आणि युद्धाचा वेळ वाढेल. युद्धबंदीचा वेळ आणि पुढे जाईल. आणि याचंच उदाहरण म्हणजे ट्रम्पला जेव्हा विचारलं, की तुम्ही आता खर्गवरती हल्ला करताय, तर कधी युद्ध संपेल? तर ट्रम्पने सांगितलं, "मी आता युद्ध संपण्याकरता कुठलाही टाईम देऊ इच्छित नाही." म्हणजे आता युद्ध चालेल तितके दिवस चालेल, अशी थोडी निराशाजन्य भाषा ट्रम्प यांनी केलेली आहे. त्यामुळे जगभरची स्टॉक एक्सचेंज खाली जातील हे नक्कीच आहे. आज शनिवार आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्टॉक एक्सचेंज बंद असतात. ही जर परिस्थिती रविवारपर्यंत कायम राहिली, तर सोमवारी मात्र आपल्याला दिसेल, की जगभरची स्टॉक एक्सचेंज खाली जातील. कारण तेल नाही म्हणजे व्यवसाय नाही, व्यवसाय नाही म्हणजे प्रॉफिट नाही, प्रॉफिट नाही म्हणजे स्टॉकची प्राईस खाली जाते आणि अशी सगळी युद्धाची झळ सगळ्या जगाला लागेल, अशी एक साधार भीती आहे. बघूया पुढे काय होतं ते. आता या कदाचित असंही होईल, की पैसे येत नाहीत म्हटल्यानंतर IRGCचे लोकं जे सध्या अशा बातम्या आहेत, की जे पळून चालले आहेत सैनिक, ते जास्ती जोराने पळून जातील आणि कदाचित तडजोडीला इराण तयार होईल. बघूया काय होतं ते. तडजोडीला इराण तयार व्हावा, त्यांचं युद्धबंदी आपल्याला शक्य तितक्या लवकर हवी आहे. कुठल्याच जगातल्या देशाला हे युद्ध नको आहे. या युद्धामुळे 2 गोष्टी घडतात. तुमचे एनर्जी सप्लाय सिक्युरिटी संपते आणि दुसरं म्हणजे आपण अजून क्लायमेट कंट्रोलचा विचारच करत नाही. एवढं प्रचंड तुम्ही तिथे दारूगोळा उडवताय, त्याने पर्यावरणाची किती हानी झाली आहे. आमच्या दिवाळीचे 4 फटाके वाजले की लगेच बोंबाबोंब करता पर्यावरण, पर्यावरण. आता इथे इतके प्रचंड दारूगोळा उडवतोय. बरं इथेच नुसतं नाही पाकिस्तान, अफगाणिस्तान बॉर्डरवरती ते चालूच आहे. आत्ताच बातमी आली आहे, की इस्लामाबादमध्ये ड्रोननी हाहाकार उडालेला आहे. त्यामुळे पाकिस्तान तर या युद्धात दोन्हीकडनं सापडणारच आहे. परंतु या सगळ्या युद्धांनी क्लायमेट कंट्रोल म्हणजे वातावरणाच्या समतोलाची सुद्धा हानी होणार आहे, हे नक्की. तर आता शक्य तितक्या लवकर हे युद्ध थांबो, अशी देवाचरणी प्रार्थना करूया आणि मी हा व्हिडिओ थांबवतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि असेच एक्सप्लेनर व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त करत जाणार आहे, की जसं-जसं घटना घडतायत आपल्यापुढे त्या लवकरात लवकर पोहोचवण्याचा आमचा उद्देश असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.